Good morning, everyone. Good morning. Hope you all are fine. Yes. कसं चालू आहे मग सगळं मजेत आहे की करोना काळामुळे सगळं बंद बंद तुमचं काही 10वीचा रिझल्ट लागला तर काही तेवढं झालं नसेल सेलिब्रेशन अँड ऑल एकमेकांच्या घरी जाण्यामुळे आता सगळं रेस्ट्रिक्शन लागलं आहे ना काय म्हणजे तुमचे एक्सपिरियन्स रिझल्ट लागल्यावर सर्व रिलेटिव्ह मग आठवणीतला दिवस असतो ना तो रिझल्टचा म्हणजे आधी धग 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 आणि नंतर मग रिझल्ट आणि मग सगळं सेलिब्रेशन तर आपण त्याच्यासाठी आज इथे जमलो आहे मी तुमचं सर्वांचं ॲडव्हान्स सायन्स क्लासेसच्या वतीने ॲडव्हान्स सायन्स क्लासेसच्या वतीने तुमचं मनपूर्वक अभिनंदन करते तुम्ही जे यश या ठिकाणी मिळवलं त्यासाठी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक तर आज आपण या ठिकाणी तुमच्यासोबत एक तुमचा इंटरव्ह्यू प्रॉपर इंटरव्ह्यू सेशनसाठी जमलो आहोत तर सगळ्यात पहिले आपण आता सेशनला चालू करूया तो तुम्ही सर्वांनी मला तुमचा इंट्रोडक्शन द्या अलॉंग विथ युअर नेम स्कूल अँड युअर स्कोर इन बोर्ड एक्झाम अँड अलॉंग विथ युअर स्कोर इन सायन्स. Hello everyone, my name is Avanti Gulwantadare. I have studied in Karunada English School. I have secured 97 marks in science and my overall board percentage is 93%. Hello everyone, my name is Trisha Ajay Shirgate. I studied in Nyanmata High School and my overall percentage are 95.20% and my score in maths is 96 and score in science is 92. नमस्कार, मी समीक्षा शिरोडकर. मी तकतमल इंग्लिश हायस्कूल या स्कूलमध्ये शिकले. मला सायन्समध्ये 95 मार्क्स होते आणि मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स होते आणि माझे ओव्हरऑल पर्सेंट 95.60 होते. Good morning everyone. I am Manasvi Kurde from Holy Cross. My overall percentage is 90.80% and my score in science is 94. Hello everyone, my name is Ayush Mankar. I studied in Golden Peaks English High School. I scored 85% and in science I scored 93 marks. Hi everyone, I am Milind Zaru. I studied in Golden Kids English High School. My overall percentage is 93.4 and I got 98 marks in science. आपल्या ॲडव्हान्स सायन्स क्लासेसतर्फे ऋग्वेद जुंगरी याचे सायन्स या विषयामध्ये पूर्णपणे 100 पैकी 100 मार्क मिळवल्याबद्दल अभिनंदन. So the next question is when did you start the study of board syllabus? So let's hear from Disha. There is not my study pattern or anything else. I have studied one day before exam. You don't have to be a conscious student because you have to study regularly and constantly every day, so you don't have a workload of studying before exams. So I have studied regularly. Throughout the year she has done all the study. Okay. Before Diwali, I did not take studies so seriously, but after that, I realized and I started studying seriously after Diwali. I have not a fixed pattern. I have studied 1 to 2 chapters daily. I don't believe in studying
before one day before the examination. I studied regularly, and before that I started directly studying 2 to 3 months before the exam. I also don't have a specific study pattern. Actually, all the tests were conducted very systematically by the sir, so I didn't feel the need to study regularly. बोर्ड एक्झामच्या आधीच मी पण स्टडी केल्या, कारण सगळं स्कूलच्या एक्झाम्स टेस्ट होत होत्या, ते सगळं रिव्हिजन होतच होती रेग्युलरली एव्हरी संडे, सो आय डिड टेक मोर लोड ऑफ स्टडीज. म्हणजे थोडक्यात सगळ्यांच्या बोलण्यावरून असं लक्षात आलं आहे की स्टडी करण्याचा एक पर्टिक्युलर पॅटर्न कोणी फॉलो नाही केला आहे. कोणी रेग्युलरली स्टडी केला आहे, कोणी वन डे बिफोर एक्झॅम और 1 मंथ बिफोर एक्झॅम. तर मला असं बोलण्यातून लक्षात आलं की प्रत्येकाने हेच पर्टिक्युलरली मेन्शन केलं आहे की सरांनी घेतलेल्या टेस्टमुळे त्यांना असं पर्टिक्युलर वर्कलोड नाही आला आहे. बरोबर? म्हणजे सरांनी बरोबर वीकली असो टेस्ट की तुमची चॅप्टर वाईज असो टेस्ट, हे सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला वेळेवर काही टेन्शन नाही आलं. तसे आपले सर सगळ्यांना माहीतच आहेत की क्लासरूमचं वातावरण एकदम जॉली असतं, काही टेन्शन नसतं. सो येस, वी शुड थँक हिम फॉर डुईंग सच ग्रेट वर्क. सो आणखी काही पर्टिक्युलरली मेन्शन करायला आवडेल तुम्हाला की तुम्ही तुमच्या स्टडी पॅटर्नमध्ये काही चेंजेस केले किंवा स्कूलमध्ये वेगळं सांगितलं आणि ट्युशनमध्ये वेगळं सांगितलं की तुम्हाला असं कॉन्ट्राडिक्शन जाणवलं, किंवा तुमचं स्कूलच्या अटेंडन्सबाबत काही मत आहे का? मला असं जाणायला आवडेल की मी बघितलं आहे बऱ्याच ठिकाणी की स्कूलला काही पूर्णपणे निग्लेक्ट करतात, क्लासवर फोकस करतात, तर काही लोक फक्त आणि फक्त स्कूलकडेच फोकस करतात, क्लासला निग्लेक्ट करतात. तर तुम्ही ते बॅलन्स कसं साधलं? तुम्हाला काय काय त्यामध्ये डिफिकल्टी आल्या जेणेकरून आपण फ्युचर स्टुडंटला सांगू शकू की तुम्ही हे करा, हे नका करू? तर तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा. माझ्यानुसार मी स्कूलमध्ये अप्रॉक्सिमेटली 80 to 85% अटेंडन्स असेल, अलॉंग विथ स्पोर्ट्स अँड करिक्युलम ॲक्टिव्हिटीज. I had been regular to the school. I have focused on tuition as well as school. My school was like Holy Cross, so you have to give 100% attendance. It's compulsory. And म्हणजे लोक म्हणतात की आताच ठीक आहे, जानेवारी आहे, संपला, पोर्शन संपला, काही जाऊ नको शाळेत, घरी बस, अभ्यास कर. बट दॅट्स नॉट द थिंग. शेवटला वर्ष असतो शाळेचा, एन्जॉयमेंट पण करायची असते. सो आय अटेंडेड स्कूल ॲज वेल ॲज आय अटेंडेड ट्युशन्स अँड आय वॉज फोकस्ड इन बोथ द थिंग्स. आमच्या स्कूलवाल्यांनी डिसेंबरपर्यंतच पोर्शन कंप्लीट केला होता, सो आम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये PS मिळाले होते. सो आम्ही तेव्हा रिव्हिजन केले, बट स्कूल अटेंडन्स पाहिली माझी ओव्हरऑल तर 95% होती, म्हणजे मी रेग्युलरली अटेंड करतच होती. पण त्यासोबत ट्युशन्स पण खूप म्हणजे महत्त्वाचे असतात, कारण जे गोष्टी तुम्हाला स्कूलमध्ये नाही सांगितल्या जात त्या तुम्हाला ट्युशनमध्ये सांगितल्या जाते. टेस्ट पण रेग्युलरली होतात, सो त्यांनी आपल्याला तेवढी हेल्प होते म्हणजे कव्हरअप करायला पोर्शन, आणि तेवढीच रिव्हिजन पण होते. स्कूल फक्त अभ्यासासाठी नसते, ती आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पण असते. आणि स्कूल खूप आपल्याला एक चांगलं पर्सन बनण्यासाठी खूप जास्त त्याचा भागीदार असते. त्यामुळे स्कूल आपल्याला अटेंड करायला पाहिजे, आणि मी पण केली. 99% माझा अटेंडन्स असेल. मी क्वचितच अब्सेंट राहिली स्कूलला, आणि मी सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या स्कूलमध्ये. इन्स्टेड ऑफ स्पोर्ट्स आय डिड ऑल द थिंग्स. I didn't find any difficulty to manage between my schools and tuitions. I think my attendance in both of them were 100%. I love go to both of them. ठीक आहे, तर तुम्ही स्कूल लाईफ व्यवस्थित एन्जॉय केली आहे, म्हणजे तुम्ही स्कूल आणि अभ्यासमध्ये व्यवस्थित बॅलन्स साधला. तर आता आपण माहिती करू की तुमचा माइंडसेट काय होता बोर्ड एक्झामच्या वेळेस? बोर्ड्स म्हटल्यावर काइंड ऑफ टेन्शन, फॅमिली प्रेशर, सोसायटी प्रेशर असते, बट फॉर्च्युनेटली माझ्यावर नव्हता, तेवढा नव्हता. होता पण ठीक आहे, तेवढा नव्हता. तर बोर्ड्स पेपरला गेल्यावर
5 मिनटं क्वेश्चन पेपर हातात आल्यावर एकदम ब्लँक होऊन जायची मी. लाईक मला काहीच नाही आठवायचं. बट आफ्टर दॅट जेव्हा लिहिणं सुरू करायची, दॅट आय गेन कॉन्फिडन्स आणि ठीक आहे, हां चला हे पण येते, हे पण येते. सो आय वॉज नॉर्मल. ॲक्च्युली पेपर्सच्या आधी तर सर्व रिलेटिव्स असे फोन करतात ऑल द बेस्ट म्हणायला, जसं की काहीतरी खूप मोठं झालं आहे. बट तेवढं नसतं ते, आणि तेवढं प्रेशर पण वाढतो आपल्यावर की अरे यार सर्वांचे एक्सपेक्टेशन्स आहेत, सो आपल्याला त्याच्यावर खरं पण उतरायचं आहे. सो पेपरला जाताना एवढं स्ट्रेस असते की यार, आणि लोक कसे बाजूला आपल्याला स्टुडंट जाताना दिसतात, ते गाडीवर पण वाचत असतात. तो तेवढं आपल्याला वाटते की अरे हे पण वाचत आहे, आपण काहीच नाही, आपण फक्त बघत आहे. बट ते फॅमिली एवढं सपोर्ट करते, एवढं म्हणजे समजूत काढते आपली की आपल्याला तेवढं प्रेशर बिल्ड नाही होत. आणि टीचर्ससोबत कॉन्टॅक्ट ठेवला की आपल्याला कळतं की एवढाच करायचं किंवा एवढं करायचं किंवा हा इम्पॉर्टंट पोर्शन आहे. सो तेवढं करून जायची. तर आधी भीती वाटायची, बट नंतर जेव्हा पेपर हातात येतो तेव्हा वाटायचं अरे हे तर सरनी सांगितलं होतं. सो ते सायन्समध्ये पण खूप इझी गेलं जसं सरनी सांगितलं होतं. सो टेस्टमध्ये पण मला खूप म्हणजे टेस्टमध्ये जे सरनी क्वेश्चन टाकले ते पण सर्व म्हणजे बोर्डच्या पेपरमध्ये ऑलमोस्ट तेच आले. सो तेवढं इम्पॉर्टंट सांगितलं सरनी, म्हणून तेवढे मार्क्स येऊ शकले आणि तेवढं मला हेल्पफुल झालं. बोर्ड्स म्हटलं की आपण मोठ्या भावा बहिणींकडून ऐकलं असते की खूप स्ट्रिक्ट असते आणि खूप आपल्याला सिरियसली घ्यावं लागतं आणि ते चीटिंग वगैरे करता येत नाही. खूप जास्त एकदम कडक माहोल असतो. पण मी थोडीशी नर्वस होते एक्झामच्या पहिले, पण पेपर बघितल्यावर अरे तर आपल्याला सगळं येतं, मग आय वॉज कॉन्फिडंट. आणि सायन्सच्या बाबतीत म्हटलं तर सायन्सचा पेपर छान होता. सरांनी जे शिकवलं ते बरंचसं काही आलं होतं त्याच्यामध्ये आणि पेपर छान होता. मी जास्त नर्वस नव्हती पेपरच्या आधी, म्हणजे नर्वसनेस काहीच नव्हती. फक्त जेव्हा एक्झामचा डे होता तेव्हा नर्वस होती. असं वाटत होतं उलटी आली. मग एक्झाम सेंटरवर गेली, सगळ्या फ्रेंड भेटल्या, सगळं मूड चांगलं झालं. मग पेपर आला, पेपर सगळ्यात इझीच दिसला, तर काही टेन्शन काहीच नाही आलं. एन्व्हायरमेंट पण एक्झामच्या वेळेस तर खूप नॉर्मल होतं. टीचर्स पण खूप फ्रेंडली होत्या. तर पूर्ण एक्झामिनेशन तर असं वाटलंच नाही की दुसऱ्या स्कूलमध्ये गेलो आहे. असं वाटलं स्वतःच्या स्कूलमध्ये एक्झाम देऊन राहिलो. स्वतःच्याच फ्रेंड्स होत्या, तर सगळे चांगलं एन्व्हायरमेंट होता. आणखी माझा सायन्सचा पेपर सगळ्यात आधी झाला होता. तो फक्त एक पेपर होता, तो सगळ्यात लवकर सॉल्व केला होता. 2 hours टायमिंग होतं, फक्त 1 hourमध्ये पूर्ण पेपर कम्प्लीट होऊन मी बसली होती. ते टीचर पण शॉक होते. सगळा पेपर लिहिला की सगळा सोडवला, मी सगळा झाला आहे माझा. तेवढ्यातच ते बोर्डकडून पण लोक आले होते. त्यांनी म्हटलं पेपर झाला का, पण मी म्हटलं हो इझी होता. म्हटलं हो सगळ्यात इझी होतं. बोर्ड एक्झामच्या वेळेस मी इतका पण नर्वस नव्हतो, रिलॅक्स होतो. पण सायन्सच्या पेपरच्या वेळेस थोडंसं नर्वसनेस झालं होतं, कारण की चांगले मार्क्स मिळवायचे होते आणि समोरची जी फील्ड आहे ते पण सायन्सच होती. त्यामुळे चांगले पर्सेंटेज कवर करायचे होते सायन्समध्ये, म्हणून थोडंसं नर्वस होतो. पण ओव्हरऑल मी रिलॅक्स होतो पूर्ण एक्झामच्या वेळेस सगळ्या पेपर्स. My mindset was to score good marks in boards. तर एकंदरीतच तुमच्यासोबत बोलून असं कळलेलं आहे की बोर्डच्या एक्झामचं टेन्शन होतं नव्हतं, सगळंच मनात घालमेल झालं होतं. इट्स कॉमन, सगळ्यांसोबत होते. बट पर्टिक्युलरली मला तुमच्या अनेकाच्या बोलण्यातून लक्षात आलं की सायन्सच्या पेपरच्या वेळेस तुम्ही सगळे चिल होता, राईट? कारण की तुमचा स्टडी झालेला होता. तर प्रत्येक गोष्टीत माणूस एवढा कॉन्फिडेंटली का असतो? कारण की त्याचा बेस तेवढा पक्का असतो. म्हणजे तुमचा सायन्सचा अभ्यास एकदम व्यवस्थित झाला होता. या ठिकाणी तुमचा सगळा सिलेबस कव्हर झाला होता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असते की तुमची प्रॅक्टिस किती आहे. ज्या टेस्ट झाल्या, वीकली टेस्ट असो, तुमची टेस्ट सिरीज असो, ही खूप चांगल्या पद्धतीने कंडक्ट करण्यात आली. त्यामुळे तुम्हाला सायन्सच्या पेपरचं एवढं टेन्शन वाटलं नाही. जनरली मी बघते तेव्हा लोकांना मोस्ट प्रॉब्लेम 2च गोष्टीची भीती असते, सायन्स आणि मॅथ्स, राईट? बोलण्यातून किंवा इंटरॅक्शनमधून आपल्याला कळते की बा नाही खूप आहे, कसं होईल, काय होईल. बट जोपर्यंत तुम्हाला पर्टिक्युलर गायडन्स, प्रॉपर गायडन्स नाही भेटत तोपर्यंत तुम्ही भरकटलेले असता. परंतु या ठिकाणी तुम्हाला जे गायडन्स मिळालं त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक दिशा मिळाली. त्यामुळे तुमच्या सर्वांना सायन्समध्ये एवढं घवघवीत यश मिळालं आहे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आता हे तर सगळ्या
झाल्या अभ्यासाच्या, मला जाणायला आवडेल की अभ्यासाबरोबरच तुम्ही तुमची सोशल लाईफ कशी मेंटेन केली, म्हणजे तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज कशा होत्या, तुमचे काही हॉबीज होत्या का, काय काय केलं तुम्ही या सगळ्या ड्युरेशनमध्ये, मला ऐकायला आवडेल. ऐकूया आपण. To keep my mind calm, I used to dance daily. I used to sing. Singing is my hobby. And in a gathering also, I used to sing in the orchestra. I love singing. And my family is very supportive. So we daily used to chat. I have 3 lovely sisters. त्यांच्यासोबत मी रोज खेळत होती. आम्ही फालतू जोक्स क्रॅक करत होतो आणि त्या माझं पूर्ण माइंड काम ठेवत होत्या, कारण त्यांना एक्सपिरियन्स झाला आहे 10च्या एक्झामचा त्यांनी आधी दिला होता. तर ते बस ट्राय करत होत्या की मी त्या सिच्युएशनमध्ये खूप काम राहणार. आणखी डान्स आम्ही तिघीजण मिळून करत होतो. तर ते एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आणि माझी हॉबी आहे सगळं. Music is the thing, or we can say it is a medicine to relieve the stress. Means म्हणजे गाणं एक खूप छान गोष्ट आहे आणि मला गायला खूप आवडतं. मी एक लिसनर आणि सिंगर दोन्ही पण आहे आणि मला त्यासोबत ड्रॉइंग पण खूप आवडतं. माझं ड्रॉइंग पण ठीकठाक आहे. आणि ॲक्च्युली हॉबी म्हटलं तर ते स्ट्रेस बस्टरच असते. सो मला माझी हॉबी ॲक्च्युली डान्सिंग वगैरे होतंच, बट ते गॅदरिंगमध्ये ते फुलफिल होत होती. बट त्यांचं स्ट्रेस म्हटलं की मग जी आपली मेन हॉबी असते, ज्यात आपल्याला एन्जॉय करायला मिळेल ते असते. सो मला ट्रॅव्हलिंग खूप आवडायचं. बट 2 महिने आधी माझ्या फॅमिलीने एक ट्रिप डिसाईड केली होती, प्लॅन केली होती. बट सर्वे की अरे तू 10थमध्ये तू नको येऊ, तू अभ्यास कर घरी. मी म्हटलं नाही मी येणार. सो ते हट्ट करून मी गेली आणि तिथे मला एकदम स्ट्रेस बस्टर मिळालं आणि मग मी 2 महिने जानेवारी फरवरी जान अभ्यास करू शकते. मेनली माझी हॉबी रीडिंग होती. बुक्स, आपण बुक्स म्हणतो की छान वाटते ना, इट फील्स गुड. आय प्रेफर बुक्स मोर दॅन पीपल, कारण गरज पडली तेव्हा भले कोणी सापडणार नाही, पण बुक्स नेहमी आपल्यासोबत असतात. सो आय रेड. आणि असं नाही की फक्त अभ्यासाच्याच पुस्तकं, नॉवेल्स पण वाचले, ड्रामाज पण वाचला आणि आय फेल्ट गुड आफ्टर रीडिंग. छान वाटायचं वाचल्यावर आणि मग अभ्यास पण छान व्हायचा. My hobby is playing football, and I like to spend time with my friends because it relieves our stress. I do have a lot of hobbies, पण फुटबॉल हे माझं पहिलं प्रेम आहे. आम्ही दोघं सोबतच खेळायचो फुटबॉल. आम्ही दोघं सोबत राहतो, तर आम्ही दोघं सोबत खेळायचो. त्यांनी स्ट्रेस पण नाही यायचा आणि रिलॅक्स होता यायचा. तर सगळ्यांकडून आता मला नवीन नवीन गोष्टी माहिती पडल्या. आता हे 2 सिरियस फेसेस दिसत होते. मला वाटलं काय रीडिंग हॉबी असेल, काय असेल, तर हॉबी निघाली फुटबॉल. या ठिकाणी पण आपल्याला काही सिंगर, डान्सर, बुक्सची प्रेमात असलेले लोक, फुटबॉलशी प्रेमात असलेले लोक, तर या सगळ्यावरून कळते की किती तुमच्या अभ्यासाच्या याच्यात पण तुम्ही तुमच्या उपजत गुणांना कसा वाव देता. या सगळ्या गोष्टी खरोखरच तुम्हाला समोर जाऊन खूप कामात येतील, कारण की प्रत्येकाला तुमच्या नॉर्मल रुटीनपासून थोडासा वेगळा एक छंद जोपासला पाहिजे, असं माझं पर्टिक्युलर मत आहे. रीडिंग असो, डान्सिंग असो, तुमचं फुटबॉल खेळणं असो, सिंगिंग असो, या समोर जाऊन तुम्हाला खरंच तुम्हाला स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, एल्स तुमच्या पर्सनल एन्जॉयमेंटसाठी या गोष्टी खूप समोर कामात येतील. आणि मी अपेक्षा करते की तुम्ही या गोष्टी सोडून नका देऊ. आता समोर येणारी जी फेज आहे 11-12, खूप 11-12 खूप असतं बाबा, आता काय करावं काय नाही करावं, या सगळ्या गोंधळात तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून या ज्या गोष्टी तुम्ही आता बोर्डच्या एक्झामच्या वेळेस केल्या त्या तुम्ही समोर करत राहा, अशी माझी अपेक्षा आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूया आता. ठीक आहे, तर तुमचं आता मग तुम्ही काही फ्युचरसाठी प्लॅन केले असेल, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी असेल तुम्हाला काय बनायचं आहे, तर आपण त्याबद्दल ऐकून घेऊया. ॲक्च्युली सर्वांचाच प्रश्न असतो की मोठं होऊन काय व्हायचं आहे. पण मोठं होऊन हेच व्हायचं आहे की पेरेंट्सचं प्राऊड झालं पाहिजे आपल्याला, आपण पेरेंट्सचे प्राऊड झालं पाहिजे.
सो मी असं ठरवलेलं आहे की मला सायन्स सब्जेक्ट तसा पण भरपूर आवडतो आणि 8th स्टँडर्डपर्यंत तेवढं सायन्स जमायचं नाही. बट जेव्हा सरची ट्युशन जॉईन केली तेव्हा सायन्स असं वाटायचं अरे हे तर आपल्याला जमत नव्हतं पण आता खूप छानपणे जमत आहे. सो मी डिसाईड केलं आहे की मी 11th-12th जनरल सायन्स घेणार आणि मग पुढे ग्रॅज्युएशन मी BSc ॲग्रीमध्ये कंप्लीट करणार. आणि राहिली गोष्ट पेरेंट्सची एक्सपेक्टेशन्स, तुम्हाला पेरेंट्सचा फुल सपोर्ट आहे की तुला जे वाटते कन्व्हिनियंट तू ते कर आणि आम्ही तुझ्या पाठीशी म्हणजे प्रत्येक वेळेस उभं आहोत. सो तेवढं मला म्हणजे त्यांच्याशी असतं की त्यांचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण करायचे. सो मला त्यांच्याशी तेवढं नॉर्मल आणि सपोर्टिंग नेचर दिसतं की तुला जे करायचं आहे तू ते कर. सो मी माझं करिअर स्वतः निवडलं आहे की मला सायन्समध्येच BSc ॲग्री करायचं आहे. माझ्या बाबांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर झालो पाहिजे, बट काही कारणांसपत नाही बनू शकले ते, फायनान्शियल प्रॉब्लेम होत्या. सो त्यांचं असं स्वप्न आहे की मी डॉक्टर झाली पाहिजे. तर इट्स लाईक बाबांची परी डॉक्टर होणार, तर मग मला डॉक्टर बनायचं आहे. My first aim is to crack JEE and then get selected for IIT. माझं ॲम्बिशन फिक्स आहे, मला सक्सेसफुल सर्जन बनायचं आहे अलॉंग विथ अ गुड ह्युमन बिंग. मला पण डॉक्टर व्हायचं आहे. आधी फक्त डॉक्टर बनायचं असं ठरवलं होतं. मग लाईफमध्ये इन्सिडेंट आला की माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला होता आणि ते पास झाले होते. तर आफ्टर दॅट आय डिसाइडेड की मला कार्डिओलॉजिस्ट बनायचं आहे, कारण सिच्युएशन मी पाहिली होती. आणखी आजकाल जसे डिसीज वाढत चालले आहे तर हार्ट अटॅक हा खूप मोठा मेजर प्रॉब्लेम होत चालला आहे. अगर मी पुढे जाऊन एक चांगली कार्डिओलॉजिस्ट बनून अगर लोकांना क्युअर करून हार्ट अटॅकपासून वाचवलं तर ते आय थिंक माझं बेस्ट कॉन्ट्रीब्युशन राहणार टू द कंट्री. मला आणि फर्स्ट पहिलेपासून आणि माझ्या घरच्यांना पण असं वाटायचं की मी सिंगिंगमध्ये करिअर केलं पाहिजे. आणि मला पण असं वाटायचं की मी एक टिपिकल क्लासिकल सिंगर प्रोफेशनल बनली पाहिजे. पण आता मला असं वाटते माझा फील्ड ऑफ इंटरेस्ट आर्किटेक्चर आहे आणि मला आर्किटेक्ट बनायचं. तर तुमच्या सगळ्यांशी बोलून मला असं कळलं की मोस्ट ऑफ द जणांचा कल सायन्स फील्डकडे आहे. एखाद्या गोष्टीकडे तुमचा कल का जातो? कारण की तुम्हाला त्याबाबत प्रॉपर मार्गदर्शन ऑलरेडी भेटलेलं असतं. कोणी असं म्हणणार नाही की बा मला एखादी गोष्ट आवडते पण मला ती जमत नाही. तुम्हाला ती जमते म्हणून ती तुम्हाला गोष्ट आवडत असते. या ठिकाणी पर्टिक्युलरली मला जेवढे या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्यासोबत बोलून असं वाटत आहे की मोस्ट ऑफ द जणांचा कल डॉक्टरेटकडे, इन शॉर्ट सायन्सकडे आहे. तर तुमचा सायन्सकडे कल जाण्याचं मेन श्रेय जाते ॲडव्हान्स सायन्स क्लासेसच्या कंदरवाडी सरांना. तर आपण सरांनी आपल्याला जे मार्गदर्शन दिलं, सरांनी जे एफर्ट्स दिले त्या एफर्ट्सचं तुम्ही चीज पण केलेलं आहे. परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. तर फ्युचर तुमचे जे फ्युचर गोल्स आहे मोस्ट प्रॉबब्ली डॉक्टरकडे आहे, कोणाचे इंजिनियर आहे. आता पर्टिक्युलर काय असतं की तुम्ही जस्ट 10th पास आउट आहात, तुम्ही अजून समोर पाहिलेलं नाही आहे. बीइंग अ स्टुडंट ऑफ इंजिनियर आय वॉज इन शिवाजी सायन्स. माय स्ट्रीम वॉज जनरल सायन्स. माझं असं पर्टिक्युलर नव्हतं, 12वीपर्यंत नव्हतं की बा इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे. तर तुमच्याकडे तुमच्या आयुष्यात पण ही एक फेज येणार की समोर जाऊन तुमचे एम्स डायव्हर्ट होतात. कुठल्याही गोष्टी तुमच्या अशा कॉन्स्टंट राहत नाही. ज्या आपण 10thमध्ये बोलतो, जेव्हा तुम्ही बाहेर जाता, 11th-12thला जाता, बाहेरच्या कॉलेज लाईफशी तुमची जेव्हा परिचय होतो तुम्हाला कळतं की नाही या 2 फील्ड सोडून पण अजून काही आहे. कोणाला मग नेव्हीचं अट्रॅक्शन होतं, कोणाला मर्चंट नेव्हीला जायचं आहे, NDA इज देअर, IIT नीट तर मोस्ट प्रॉबब्ली जातातच. देर इज BSc ॲग्री, लॉ, फिशरीज, खूप सगळे ऑप्शन्स आहेत. काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सकडे जातात इन्क्लुडिंग UPSC, MPSC. दोज हू प्रिपेरिंग फॉर JEE, म्हणजे जे पण लोक पास आउट असतात इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे, दे गो फॉर IES. सो देर आर वाईड व्हरायटी ऑफ ऑप्शन. So if you want to take that, you can take that, but for that you need to get acquainted with all that. I want you to know that की तुमच्याकडे फक्त 2च स्ट्रीम नाही. म्हणजे मला बोलताना म्हणजे मोस्ट प्रॉब्ली सगळ्यांचं असतेच की इंजिनिअरिंग आहे नाही तर मेडिकल आहे. प्रत्येकाचं बनलंच असतं. म्हणजे जेव्हापासून मी पण पास आउट झाली आहे तेव्हापासून सगळ्यांचं हेच आहे की इंजिनिअरिंग आहे, नीट आहे. बट
जेव्हा तुम्ही समोर जाता तुम्हाला कळतं की खूप सगळ्या फील्ड्स आहेत, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर फील्डमधून चूज करायचं असतं, राईट. तर चूज करताना तुम्ही चूज कसं कराल, कारण की तेवढी आपली क्षमता फिजिकली म्हणा किंवा मेंटली म्हणा डेव्हलप नसते झालेली. For that you need guidance. So we are here to guide you. Let's hear from Samada ma'am. What about what are their different strategies for medical and other? So ठीक आहे. जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला तुमच्यापैकी बरेच जणांना डॉक्टर व्हायचं आहे, तर मग तुम्हाला आता मी सजेस्ट करेन की तुम्हाला 11th-12th घेताना की तुम्ही आता तुम्हाला जर डॉक्टरच व्हायचं आहे तर तुम्ही मॅथ्स ड्रॉप करा, असं माझी इच्छा आहे. कारण माझ्यासोबत आता बरेच जे आहेत माझ्या क्लासमध्ये त्यांचं जनरल होतं, त्यांचं असं म्हणणं आहे की मॅथ्समुळे म्हणजे वेळ वाया गेला. तर आतापासून जर तुम्ही जर आता तुम्हाला डॉक्टर्स व्हायचं एकाची जर फोकस केलं तर तुम्हाला ते बेटर राहील, म्हणजे मॅथ्स ड्रॉप करणं. आणि पुन्हा तुम्हाला क्लासेस तर लावावंच लागते. तुम्हाला मेडिकलसाठी म्हणजे डॉक्टर व्हायसाठी नीट एक्झाम आहे. आता MBBSचे ॲडमिशन नीट थ्रू आहे आणि CET थ्रू BSc वगैरे आहे वाटते. तर मग तुम्हाला त्यासाठी त्या नीटचं गायडन्स तुम्हाला क्लासेसमध्ये मिळवूनच जाते, असं काही नाही. 720 मार्क्सची एक्झाम असते, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. त्यासाठी तुम्हाला प्रिपेरेशन म्हणजे क्लासेसवाले वगैरे करून घेतात. तर तुम्हाला आतापासून फक्त एक एम फोकस ठेवायचा की आपल्याला डॉक्टर व्हायचं. कारण की माझं तरी होतं स्कूलपासून की मला डॉक्टर व्हायचं, तर तेच माझं समोर गेलं आता. पण मग ठीक आहे. शी वॉज कन्सिस्टंट. आम्ही स्कूल फ्रेंड्स आहे. पहिलेपासून एक होतं डॉक्टर मॅडम बसल्या आहेत बाजूला. तुम्ही समोर जाऊन डेव्हिएट होणारच आहे, ते असतंच प्रत्येकाच्या बाबतीत अकॉर्डिंग टू सराउंडिंग. बट तुमचं असं काही लोकांचं इमोशनल टच असते, काही लोकांचं आधीच ठरलं असते की पण नाही मला डॉक्टरच बनायचं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ते पकडलं तर त्याला सोडू नका, समोर जाऊन तुमच्या एमपासून परतू नका. सो टॉकिंग अबाउट इंजिनिअरिंग फील्ड, तुमच्याकडे तुम्ही वोकेशनल घेतलं तरी चालेल. तुम्हाला जर पर्टिक्युलर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करत असाल की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, देन डोंट टेक बाय. मी जनरल सायन्सला होती, बट कारण माझं पर्टिक्युलर फिक्स नव्हतं की मला काय करायचं आहे. शेवटपर्यंत माझं हे नव्हतं की बाबा मेडिकली देऊन दोन्ही एंट्रन्स एक्झाम. जनरलवाल्यांची तशी हे असते की बा थोडंसं बायोचे असो नॉलेज आणि हे असो, बट तुमचं ठरलेलं आहे की तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे. Then you choose vocational subjects like there is electronics is there, CS is there, different colleges for the different branches असतात. So that will enhance your score as well along with your knowledge. Fine. So IIT JEE साठी first you have to do the JEE exam. JEE 360 marksची JEE exam असते. Fine. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण CBT बेस आहे आता यावर्षीच्या एक्झाम. CET पण आहे. त्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स मटेरियल सगळीकडे भेटून जाईल. कुठल्याही एक्झामचं म्हणजे JEE असो, नीट असो किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, अलॉंग UPSC, FPSC, बँकिंग असो, कुठली पण एक्झाम असो, मी बेसिक्स सांगते तुम्हाला. फाईन. कोणत्याही एक्झामला तुम्ही अपियर व्हायच्या आधी आय पर्सनली थिंक यू शुड गो थ्रू थरोली विथ द सिलॅबस. तुम्हाला सिलॅबस माहीत असला पाहिजे, रादर तुम्हाला तो पाठ असला पाहिजे. फाईन. या ठिकाणी तुम्ही काय करायचं की सिलॅबस बघा, ट्रेंड करते तुम्हाला की तुम्ही काय करत आहे, तुमच्याकडे मटेरियल किती आहे. गो थ्रू सिलॅबस. फाईन. सिलॅबस पाहून झाल्यानंतर तुम्ही बुक लिस्ट चेक करा. आपलं काय असते, मित्राचं पाहतो, मैत्रिणीचं पाहतो, त्यांनी एवढे बुक्स घेतले ना तर मी एवढे आहे, मेंटॅलिटी असते. ते एज आहे तुमचं तसं, ती मेंटॅलिटी असते. बट ट्राय टू रेस्ट्रिक्ट दॅट. तुम्ही पर्टिक्युलर दर्जेदार मटेरियल वापरा आणि ते थरली रिवाईज करा. रिव्हिजन हा सक्सेस पॉईंट आहे कुठल्या पण गोष्टीचा. यू नीड युअर हार्डवर्क अँड युअर कन्सिस्टन्सी. तुमची प्रॅक्टिस तेवढी असली पाहिजे. तुमचं आता सगळ्यात पहिले काय सांगितलं मी की ठरवले विथ सिलॅबस थ्रू तुमचं ओळख असली पाहिजे. तुमचं बुक लिस्ट रेडी असली पाहिजे. तर बुक लिस्ट तुम्ही आता आमच्या वेळेस तरी तेवढे सोर्सेस अवेलेबल होते, तुमच्या वेळेस खूप सगळं मटेरियल उपलब्ध आहे. गो थ्रू द इंटरव्ह्यूज, टॉपर्सचे इंटरव्ह्यूज बघा. तुम्ही अनअकॅडमी इज देअर, ते सर्च करा. फ्युचर स्टुडंट तुम्ही बघितले असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्टमध्ये राहा. आमच्या वेळेस कसं होतं, आम्ही कॉन्टॅक्ट नाही करायचो, तर आपण कॉन्टॅक्टमध्ये नसतो तर एवढंच असते. तुम्ही कॉन्टॅक्ट ऑर्डर तुम्हाला कळते की नाही, अरे मला तर एवढंच माहीत होतं पण समोर तर खूप
खूप आहे. तुम्हाला वेळ निघून गेल्यावर करण्यापेक्षा आता तुमच्याकडे यू हॅव प्लेंटी ऑफ टाईम, राईट? सगळेजण तुमचे जर ॲडमिशन प्रोसेस वगैरे या सगळ्या गोष्टी चालू होतील हळूहळू अकॉर्डिंग टू सिच्युएशन. बट तुम्ही तुमचे असं थोडंसं व्हर्च्युअली कॉन्टॅक्ट करणं चालू करा. गायडन्स खूप महत्त्वाचं असतं सगळ्या गोष्टींमध्ये. कारण की आपल्याला वेळेवर प्रॉपर गायडन्स मिळत नाही, आपण काही पण करून टाकतो. म्हणजे जसं आता ऐकून आजूबाजूचे म्हणतील तसं मम्मा म्हणत आहे तसंच करतो, पण असं नाही आहे. गायडन्स घ्या, तुम्हाला जसं वाटते की तुम्ही करू शकणार असं अशी फील्ड चूज करायची. आणि म्हणजे कसं मैत्रीण करते मित्र करते म्हणून मी केलं, इट्स नथिंग बट युअर वेस्ट ऑफ टाईम आणि मनी. सगळ्या गोष्टीचा वेस्ट आहे. तुम्ही सिलॅबस थ्रू जा, त्या गोष्टीशी तुम्ही सिलॅबस बघितला आणि तुम्ही स्वतःला बघितलं म्हणजे तुम्हाला कळतं की नाही अरे हाता माझा कोटे आहे, अरे नाही ही माझी विकनेस आहे, आपण ही स्किप करायला पाहिजे. तुम्हाला कळतं. कुठलीही एक्झाम असो, मी हे नाही म्हणत आहे की पर्टिक्युलर जेईच आहे नीटच आहे, कुठली पण एक्झाम असो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते सिलॅबस पहा, बुक लिस्ट पहा आणि मोस्ट इम्पॉर्टंट लास्ट इयर क्वेश्चन पेपर पहा. तुम्हाला ट्रेंड कळते. आता मला या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या. आता मी स्वतः जेव्हा सेल्फ स्टार्ट करत आहे स्वतःचा स्टडीला, तर मला कळत आहे की मी काय चुका केल्या, तर त्या चुका तुम्ही नाही कराव्या या हिशोबाने मी तुम्हाला आधीच सांगत आहे. म्हणजे कसं माझा तेवढा स्पॅन वाया गेला, माझा तेवढा वेळ वाया गेला. आय वॉन्ट की तुमचं पण काही वाया जाऊ नये, तुम्हाला एक चांगली स्टार्ट मिळावी, ॲटलिस्ट थोडंसं गायडन्स मिळावं. लास्ट इयर क्वेश्चन पेपर जेव्हा सर्च करता तुम्हाला कळते की ट्रेंड काय आहे. आपल्याकडे सिलॅबस एवढा असते, फाईन, आपल्याला माहिती एवढाच असते, पण करायचं यूजच. प्रॉब्लेम आहे काय करायचं आणि काय नाही करायचं या गोष्टीची क्लॅरिटी तुम्हाला सिलॅबस चेकिंग लास्ट इयर क्वेश्चन पेपर रिव्हिजनमध्ये मिळते. म्हणजे एवढ्या गोष्टी आपण एवढ्याशा याच्यात समअप करून टाकतो. मग एवढंसं झालं का आपलं हार्डवर्क आपला टाईम करून टाकायचं. मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते की तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित या पर्टिक्युलर गोष्टी ज्या मी आता सांगितल्या त्याला थोडा टाईम लागेल, त्याला टाईम द्या. तुमच्याकडे टाईम आहे, तुम्ही त्या गोष्टीत जा, त्याच्यातून ते चेकलिस्ट करा, तुम्हाला स्क्रीन आउट करा, सगळं स्क्रीनिंग करा, त्याचं तुम्हाला कळेल की हे करायचं आहे हे नाही करायचं आहे. पर्टिक्युलरली जेई माझी ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स होती, सो मी इलेक्ट्रॉनिक्स गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून, तर मला म्हणजे माझ्या पेरेंट्सनी बाहेर नाही पाठवलं. तुम्ही तुमच्या पेरेंट्सला समजून सांगा की बाहेर जाऊ. काही काहींचं कसं खूप लाडाचे असतात, सगळेजण लाडाचे असतात, पण पेरेंट्सला सांगावं लागतं की नाही लाड पुरे, आता बाहेर जाऊया. कारण की बाहेर खूप कॉम्पिटिशन आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला बाहेर निघून तुमची स्वतःची लेवल ओळखावी लागते. तुम्ही सध्या लहान आहात, तुम्हाला या गोष्टींचं सिरियसनेस नाही कळणार. तुम्ही जसं मोठं होता तर तुम्हाला या गोष्टी आठवतील की नाही असं सांगितलं होतं. तर मला असं वाटते की तुम्ही आताचपासून त्या गोष्टीला सुरुवात करा. जेईच्या एक्झामसाठी क्लासेस तर गरजेचेच आहे, बट मोस्ट इम्पॉर्टंट जेई असो की नीट असो, मला असं वाटतं की तुम्ही स्टेट बोर्ड आधी व्यवस्थित क्लिअर करा. स्टेट बोर्ड क्लिअर झाल्यानंतर तुमचे बेसिक्स क्लिअर करा. बेसिक्स क्लिअर करणं खूप महत्त्वाचं असते. बेसिक क्लिअर झाले, स्टेट बोर्ड झाले की तुम्ही MCQ सॉल्विंग वगैरे त्या गोष्टी चालू करता. बुक लिस्ट पण खूप आहे फिजिक्ससाठी, FC वर्मा आहे वगैरे, ते तुम्हाला पर्टिक्युलर क्लासेस सांगतातच. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही तुमचं हार्डवर्क द्या, तुमचं 100% द्या, रिझल्ट चांगले देतात. आणि 12वी ही काही जीवनाची एक्झाम नसते, परत सांगते. खूप ऑप्शन्स असतात, तुमचं फोकस एकाच गोष्टीकडे ठेवू नका. तुमची 12th असते, 12thला एन्जॉय करा. तुमची एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जसं तुम्ही सांगितलं हॉबीज, तुमचे फुटबॉल, युअर ड्रॉइंग, युअर पेंटिंग, युअर डान्सिंग, कीप इट अप, सोडू नका. एखाद्याच गोष्टीला अत्याधिक महत्त्व देऊ नका. फोकस्ड एकदम पर्टिक्युलर एकाच गोष्टीवर नाही, थोडंसं पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटसोबत तुम्ही अपडेट राहायला शिका. बाजूला काय होत आहे, काय कॉम्पिटिशन आहे, करंट रेट काय चालू आहे, बाहेर काय चालू आहे, सिलेबस चेंज झाला का नाही. तर आपण काय असतो, आपण आपल्याच याच्यात चालू, बाहेर सिलेबस चेंजही होतं तर आपल्याला माहीत नाही, आपण जुन्याच याच्यात चालू. तर अपडेट राहायला शिका, थोडंसं प्रो बघा, एवढंच माझं म्हणणं आहे. तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना इथे जमल्याबरोबर थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या करोना काळात आले इथे. इट वॉज नाईस सेशन. परत एकदा तुमच्या सर्वांचं ॲडव्हान्स सायन्स क्लासेसच्या वतीने अभिनंदन. आय होप यू गेट ऑल द सक्सेस अँड मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू. बेस्ट ऑफ लक. Stay healthy, stay safe from Dr. Ma'am. So thank you so much.